आपण धम्मपदाची 200वी गाथा पाहत आहोत. धम्मपद गाथा नंबर 200 आणि आजच्या गाथेचा विषय आहे आम्ही अकिंचन सुखी आहोत. तर आणि यामध्ये महाराजची गोष्ट आलेली आहे. गाथा अशी आहे, सुसुखम वत जीवम एसम नो नथी किंचनम पीति भक्ता भविष्यामदेवा आभस्सरायता. याचा मराठी काव्यानुवाद असा आहे, अकिंचन आम्ही जरी असलो अहो सुखाने जगता आहोत. आम्हास्वर देवा समहार प्रीती भोज आम्ही घेत आहोत. याचा भावार्थ असा आहे की ज्यांच्याजवळ काहीच नाही ते आम्ही लोक असे सुखाने जीवन जगत आहोत. आम्हास्वरातील देवतांप्रमाणे आम्ही पण आज प्रीतीभोज करू. पहा, आज ऑगस्ट महिन्यातील ही अष्टमी आहे आणि आज तुमचं उपोषण आहे. आज तुम्ही रात्रीला जेवण घेतलेलं नाही आहे. यानंतर इथून विहारात गेल्यानंतर सुद्धा भोजन घेणार नाही. तर तुम्हाला सुद्धा रात्री आज प्रीतीभोजन घ्यायचं आहे. प्रीतीभोजन घ्यायचं आहे. तर ही कथा, याचा प्रसंग काय आहे पाहू आपण. फार ऐकण्यासारखी अशी गोष्ट आहे. एका वेळी तथागतांनी आपले ध्यान समापत्तीने जाणले की पंचशाला नामक ब्राह्मणाच्या गावी 500 तरुणींना जर धम्मश्रवण करण्याची संधी मिळाली तर त्या तरुणी श्रोतापत्ती फळाला प्राप्त होतील असं तथागत भगवान बुद्ध समापत्ती ध्यानाने जाणतात की भगवान बुद्ध नेहमीच बऱ्याच वेळा असं पाहत असतात की मी आता कोणाला धम्म दिला पाहिजे. तर एकदा भगवान बुद्ध आपल्या ध्यानाने पाहतात की आता धम्म घेण्यासाठी कोण योग्य आहे. तर पंचशाला नामक ब्राह्मणाच्या गावी 500 तरुणींना जर धम्मश्रवण करण्याची संधी मिळाली तर ते याच वेळेला श्रोतापत्ती फळाला प्राप्त होऊ शकतात असं भगवान बुद्धांना त्या समापत्ती ध्यानामध्ये समजते. आणि म्हणून त्या गावाला लक्ष करून भगवान बुद्ध त्या गावी चारित्र्य करण्यासाठी निघाले. पंचशाला गावच्या त्या 500 तरुणी नदी किनारी जाऊन स्नान आधी उठून वस्त्रभूषणांनी सुसज्जित होऊन पुन्हा गावाकडे यायला निघाले. त्या गावी त्यावेळी उत्सवाचा दिवस होता. त्या गावामध्ये त्या दिवशी काहीतरी सण होता, उत्सव होता. त्या दिवशी प्रातःकाळी भगवान पंचशाला गावात भिक्षापात्र सोबत घेऊन भिक्षाटनास गेले. म्हणजे सकाळी भिक्षाटनास गेले आणि त्या मुली 500 मुली गंगेवरती स्नान करून वस्त्रभूषणाने सुसज्ज होऊन त्या गावाकडे येत असतात. आणि तेवढ्यात सकाळी प्रातःकाळी भगवान बुद्ध सुद्धा आपलं भिक्षापात्र सोबत घेऊन भिक्षाटनास गेले. तेवढ्यात माराने, जी मार असतो, जी सैतानाने, माराने सर्व ग्रामवासियांच्या मनात, म्हणजे सर्व गावकरी लोकांच्या मनामध्ये असा आवेग भरला की भगवंतांना तसोभरही भिक्षा कोणी दिली नाही. असा आवेग त्या लोकांमध्ये भरला की त्या आवेशामुळे, त्या मार बुद्धीमुळे
महाराजच्या सल्ल्यामुळे भगवंताला पुढे भिक्षा दिली. जेव्हा भगवान रिकामे भिक्षापात्र घेऊन गावाबाहेर जाऊ लागले तेव्हा गावाच्या विषयीवरच महाराजने भगवंतांना गाठले व उपरोधाने म्हणाला, काय श्रवण, काही भिक्षा मिळाली की नाही? यावर भगवान उत्तरले, नाही, मात्र तू जसा सफल झाला तसा मीही सफल झालो. आता हा एक प्रश्न आहे. इथं आपल्या दृष्टीने सफल कोण झालं? महाराज सफल झाला. कारण महाराज हे लोकांच्या मनामध्ये असा विचार प्रवाह निर्माण केला की त्या विचार प्रवाहामुळे तथागताला भिक्षाच मिळाली नाही. चारिकेमध्ये तथागत रिकाम्या हाताने गावातून परत जात आहे. तरी ते सफल कोण झालं, यशस्वी कोण झालं? महाराज सफल झाला ना. आणि मग जेव्हा महाराज म्हणतो तथागताला, काय म्हणतो? तो महाराज म्हणतो की काय समज, काही भिक्षा मिळाली की नाही? म्हणजे उपरोधिकपणाने गंमत केल्यासारखे, किंमत केल्यासारखे म्हणतो. तर यावर भगवान काय म्हणाले, नाही, मात्र तू जसा सफल झाला तसा मीही सफल झालो. आता हे जे आपल्याला स्पष्ट दिसते की इथे मार्ग सफल झालेला आहे भगवंताला भिक्षा न मिळवून देण्यामध्ये. पण भगवंत म्हणतात की मी सुद्धा सफल झालो. तर हे समजून घ्यायचं आहे की त्यांना भिक्षा न मिळताही ते भगवान असं का म्हणतात की मी सुद्धा सफल झालो? मार म्हणाला, मी समजलो नाही, हे कसे काय? दोघेही एकाच वेळी कसे सफल होऊ शकतात? दोघांचा जर बंद सुरू असेल, वाद सुरू असेल तर दोघंही एकाच वेळी सफल कसे होतील? कुणाची हार होईल आणि कुणाचा जय होईल. तर बुद्ध म्हणाले की तू सुद्धा सफल झाला आहेस आणि मी सुद्धा सफल झालो. तर मार हे कसं शक्य आहे? ही तर्कहीन गोष्ट आहे असं मार म्हणतो. बुद्ध हसून म्हणाले, नाही, ही गोष्ट तर्कहीन नाही, तर्कसंगत आहे. कारण तू सफल झाला लोकांना भ्रमिष्ट करण्यात. तू कशामध्ये सफल झाला? लोकांना तू भ्रमिष्ट केलं. परंतु मीही सफल झालो. कशामध्ये? मी अप्रभावित राहतो. आणि अप्रभावित राहणे हे भोजनापेक्षाही पुष्टदायक आहे. अप्रभावित म्हणजे लोकांनी मला भोजन दिलं नाही त्याचा माझ्यावर काहीच प्रभाव पडला नाही. अप्रभावित राहा हे फार कठीण आहे. अप्रभावित राहणे यासाठी असं उदाहरण दिलं जाते वारंवार की एकदा म्हणते आनंद यांना कुणीतरी व्यक्ती खूप शिव्या देतो, ओरडतो, बोलतो आणि वाटेल ते बोलतो. पण नंतर आनंद मात्र शांत असतात. त्याला प्रश्न पडते की आपण याला शिव्या देत आहोत, बोलत आहोत, याचे उडे काढत आहोत, पण तरी हा शांत आहे. मग तो बोलून शिव्या देऊन थकल्यावर तो तर शिव्या देताना कधी केव्हा तो आनंद अंगात सुटला सुद्धा, पण तरीही ते अप्रभावित राहतात, काही प्रभाव होऊ दिला नाही. तेव्हा तो थकला आणि थकल्यानंतर निरुत्तर झाल्यावर तो म्हणतो की हे कसं शक्य आहे तुम्हाला? मी एवढं सारं बोलतो आहे, मी एवढं सारं शिव्या देतो आहे, तरी तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. तर ते आनंद म्हणतात की जर समजा तुमच्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्याने काहीतरी गिफ्ट तुमच्यासाठी द्यायला आणलं आणि ते गिफ्ट तुम्ही घेतलंच नाही, तर ते गिफ्ट कुणाकडे राहील?
पाहुण्याकडे राहील ना. मग तसं तुम्ही मला खूप काही उपहार दिला, पण मी तो मनाने स्वीकार केलाच नाही, तर तो कोणाकडे राहील? तर त्यासाठी तशी मनाची अवस्था लागेल ना. आता या गावामध्ये तथागताला भिक्षा मिळाली नाही, तर इथे मार सफल झाला असं मारायला वाटते. पण बुद्ध म्हणतात की इथे तू जसा सफल झाला तसा मीही सफल झालो, कारण मला भोजन मिळालं नाही म्हणून दुःखी झालो नाही, किंवा महाराजचा विजय झाला म्हणूनही दुःखी झालो नाही, माझा पराभव झाला म्हणून दुःखी झालो नाही, किंवा माझ्यावर त्याचा काही प्रभाव पडलेला नाही, अप्रभावित राहिलो. आणि अप्रभावित राहणे हे भोजनापेक्षाही पुष्टदायक आहे. एखाद्या माणसाला भोजन दिलं, पण त्याच्या मागं जर काही चिंता असेल तर तो भोजन घेऊनही असा सशक्त वाटत नाही, त्याचा चेहरा उमजलेला असतो, कारण त्याचे विचार त्याला खात राहतात. पण एखादा उपासी माणूस असेल, पण त्याच्या डोक्यामध्ये विचार मात्र चांगले राहत असतील, तेव्हा तर तो त्याही अवस्थेत प्रसन्न राहू शकतो. नंतर महाराजांनी पुन्हा एक जाळी टाकण्याचा प्रयत्न केला तथागतावर. काय जाळी टाकलं की मार बुद्धाला म्हणाला, श्रमण पुन्हा त्या गावात प्रवेश करा. पहा, म्हणजे महाराज परत बुद्धावर जाळं टाकण्याचा प्रयत्न केला की त्या जाळ्यामध्ये तथागत पडले. काय जाळं आहे ते? असं जाळं टाकलं का नाही? बुद्धाच्या मनामध्ये असा विचार की तो म्हणतो की श्रमण पुन्हा त्या गावात प्रवेश करा, कदाचित भिक्षा मिळेल. दिवसभर असा उपवासी राहण्यात काय छान आहे? त्रास होईल, पीडा होईल, दूरवर यात्रा करून आल्यामुळे थकवा आला असेल, तेव्हा गावात पुन्हा प्रवेश करून भिक्षा प्राप्त करणे योग्य राहील. पूर्वी त्या गल्लीत गेलो होतो तर आता या गल्लीत जाऊ तो. हा जो विचार आहे तो महाराजचा विचार आहे. कदाचित कोणाला दया येईल आणि भिक्षा मिळेल. महाराजांना वाटलं की बुद्ध पुन्हा अपमानित व्हावे, हा महाराजांचा उद्देश होता. की बुद्ध गावात जातील, त्यांना भिक्षा परत मिळणार नाही, तर ती पुन्हा काय होते, अपमानित होते, हा महाराजांचा उद्देश होता. आणि म्हणून असं झालं, त्या महाराजाने बुद्धावर टाकलं. बुद्ध पुन्हा अपमानित व्हावे आणि मी आनंद व्यक्त करावा, कारण त्या गावच्या लोकांवर महाराजांचा पूर्ण भरोसा होता. त्या गावच्या लोकांवर महाराजांचा पूर्ण भरोसा होता. दुसऱ्यांदा अपमानित झाल्याने बुद्धांना क्रोध येईल आणि आपली योजना सफल होईल. आणि त्याचवेळी त्या पाचही प्रौढी तेथे येऊन पोचल्या. म्हणजे भगवान बुद्ध गावाच्या बाहेर विषयी येत आहे आणि तेवढ्या त्या पाचही प्रौढी तिथे येऊन पोचल्या. भगवंतांना वंदन करून त्या बाजूला उभ्या राहिल्या. बुद्धांनी महाराजचे म्हणणे अजिबात ऐकले नाही. महाराज काय म्हणणं होतं, परत गावाचा, पण ते म्हणणं भगवान बुद्धांनी अजिबात ऐकलं नाही. ते त्या महाराजांना म्हणाले, गोष्ट एकदा घडली की घडली. जे मिळणार नव्हते ते मिळण्यासाठी नव्हते, जे मिळाले ते पुरेसे आहे. जे मिळाले ते पुरेसे आहे. परत वापस जाण्याची गोष्टच नाही, परत वापस जाण्याची गोष्टच नाही. आणि बुद्ध कधी फिरत नाही. बुद्ध कधी मागे फिरून पाहतही नाही. आणि आजचा हा सुअवसर गमावण्यासारखा नाही. बुद्ध काय म्हणतात, आजचा हा एक सुअवसर आहे, चांगली अशी वेळ आहे. कशाची वेळ आहे? भोजन तर मिळते, आज नाही मिळालं उद्या मिळतेच ना. भोजन तर मिळते, ते मिळतच राहते. परंतु आज आम्ही भोजन न मिळताही आनंदी आहोत, सुखी आहोत. आज तर आम्ही
आभासुरातील ब्रह्माप्रमाणे प्रीती सुखाचा आनंद उपभोगीत आहोत. पहा, आपण जो आहार घेतो त्याला कौलिका आहार म्हणतात. म्हणजे तुकडे मिळून आपण खातो तो कौलिका आहार आहे. पण या आहारासोबतच माणसाला चेतसिक आहाराची गरज असते. म्हणजे तो विचार आपण करतो तर चांगल्या विचाराची माणसाला गरज असते. तर भगवान बुद्धाच्या मनामध्ये या ठिकाणी असा उल्लेख आहे की तर आज तर आम्ही आभासुरातील ब्रह्माप्रमाणे प्रीती सुखाचा आनंद उपभोगत आहोत. ब्रह्म कशाला म्हणतात? ब्रह्म आभासुरातील ब्रह्माप्रमाणे. आता ब्रह्मा म्हणजे उपेक्षा, करुणा, मुदिता. उपेक्षा, करुणा, मुदिता आणि मैत्री या 4 गुणांनी युक्त असा जो विचार आहे त्याला ब्रह्म म्हणतात. तर आभासुरातील ब्रह्माप्रमाणे. आता आभासुर हे देवता राहण्याचे ठिकाण आहे. आता देवता म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, स्पष्ट पाहिलेलं आहे. तर एका ठिकाणी असा उल्लेख आहे की 64 जणांचा वर्ग असलेला देवता म्हणजे आभासुर. तर आभासुरातील ब्रह्माप्रमाणे प्रीती सुखाचा आनंद आज आम्ही उपभोगत आहोत. प्रीती सुख, प्रीती आहे म्हणजे भोजन नाही, परंतु चित्तामध्ये प्रीती आहे. आज आम्ही प्रीतीभक्त आहोत. म्हणजे आम्ही जे भक्षण करतो आहोत ते काय भक्षण करतो आहोत? प्रीती भक्षण करतो आहोत. प्रेम, मैत्री, उपेक्षा. आज तर आम्ही आभासुरातील लोकांप्रमाणे तेथील देवतांप्रमाणे प्रीती सुखाचे भोजन करून आजचा दिवस काढू. म्हणजे अशा पद्धतीचे जे देवता असतात हे देवता कोणत्याही आहाराने संतुष्ट होतात आणि नसलेल्या आहारानेही संतुष्ट होतात. म्हणूनच तर म्हणतात की तथागतांना दिलेलं भोजन हे सर्वोत्कृष्ट आहे, म्हणजे सर्वोत्तम असं पुण्य आहे. आणि जर तथागत आपल्याला मिळाले नाही, सम्यक संबंध मिळाले नाही, तर पश्चिम गुणाला दिलेलं जातं. हे त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे सम्यक संबंध. सम्यक संबंध मिळत नसतील तर पंचेक बुद्ध मिळत नसतील तर अढळ नसतील तर अनागामी नसतील तर सकृदागामी नसतील तर श्रोता पण नाही नसतील तर कोणताही भिक्खू उपसंपन्न झालेला आणि उपसंपन्न झालेला भिक्खू मिळत नसेल तर श्रावणे त्याला दिलेलं भोजनदान हे श्रेष्ठ का आहे? तर ते यासाठी श्रेष्ठ आहे कारण ते म्हणत नाही यात मीठ शिल्लक झालं, यात तेल शिल्लक झालं. जे आहे त्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळवण्याची त्यांच्या मनाची तयारी असते. आणि तर तथागत म्हणतात की आभासुरातील लोकांप्रमाणे तेथील देवतांप्रमाणे प्रीती सुखाचे भोजन करून आजचा दिवस काढू. पहा, ज्या ठिकाणी भिक्खूंचे आदर्श असणारे ज्यांच्या मार्गावर भिक्खू चालतात तर तथागत काय शिकवण आहे तथागताची? जर भोजन नसेल तर किती भोजन करायचं, सर्वांवर मैत्री करायची आहे,
बस त्या दिवशी प्रीतीच खायची आहे, मैत्री खायची आहे आणि मैत्रीवर जगायचं आहे. अशा तथागताच्या भिक्खूला सामनेला जर का कोणी भोजन देत असेल तर तू काय म्हणेल की हे भोजन असं झालं तसं झालं. तो तर त्याला विशेष लाभ समजतो. तथागताने तर भिक्खूला काय सांगितलेलं आहे, भोजनासाठी चारिका आहे, पण जर का कोणी आपल्याला निमंत्रित केलं तर तो त्या श्रवणाचा विशेष लाभ आहे. तर प्रीती सुखाचे भोजन करून आजचा दिवस काढू, इतर भोजनाची आता गरज नाही. आज असा सुअवसर मिळाला आहे ही संधी गमावण्यासारखी नाही. आज आम्ही आवासुरातील ब्रह्मलोकाप्रमाणे प्रीती सुखाचे भोजन करून प्रीती सुखातच जगू असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. पहा, आम्ही आज प्रीती सुखातच जगू. जसं की पहा काय म्हणत होता की आज आम्ही प्रीती सुखातच जगू. आता तुम्ही उपासिकांची संख्या किती अधिक आहे. एक उपासिका किंवा एक गृहिणी दुसऱ्या गृहिणीला जर विचारते काय सुरू आहे तर ते तिच्या हातामध्ये जे काम सुरू असेल ते सांगते की मी हे माझं हे सुरू आहे. एक गृहस्थ माणूस सुद्धा दुसऱ्या माणसाला जेव्हा विचारतो काय सुरू आहे तर तो सांगतो की माझं अमुक अमुक काम सुरू आहे. आणि काहीच नसेल सुरू तर म्हणे माझा आराम सुरू आहे, काहीच नाही, बसतो, काहीच नाही, मोबाईल पाहत आहोत. पण जेव्हा तत्कालीन म्हणजे तेव्हाच्या काळात एक भिक्खू दुसऱ्याला जेव्हा विचारायचा की काय सुरू आहे तर तेव्हा तो भिक्खू काय सांगायचा. आता जसं तथागत म्हणतात की आम्ही आजचा संपूर्ण दिवस प्रीती भोजनात जाऊ, बस प्रीतीतच राहू, दिवसभर प्रीतीत राहू. तर जेव्हा एक भिक्खू दुसऱ्याला विचारायचा की काय सुरू आहे तर तो सांगायचा काय सुरू आहे की त्याच्या चित्तामध्ये जे सुरू आहे ते सांगायचा की आज मी मुदितेमध्ये विहार करीत आहे, मी करुणेमध्ये विहार करीत आहे. माझ्या प्रत्येक चित्तलहरी ह्या त्या प्रत्येक चित्तलहरीमधून मैत्री ही मैत्री तरंगित होत आहे, प्रस्फुटित होत आहे. माझ्या चित्त आणि शरीरातून मैत्री आणि मैत्री बाहेर पडत आहे. आणि म्हणून तो तेव्हा सांगायचा जर एखादा भिक्खू दुसऱ्याला विचारलं की काय सुरू आहे तर तो सांगायचा की मी मैत्रीत गममान आहे, मैत्रीत विहरत आहे. कोणी म्हणेल मी मुदितेमध्ये विहरत आहे.